तुम्हाला माहिती आहे का, असा एक दिवस असतो की ज्या दिवशी एखादं जर तुम्ही पुण्य केलं तर ते पुण्य कधीच संपत नाही. ज्या दिवशी घेतलेलं धन कधीच संपत नाही आणि ज्या दिवशी पितरांना अर्पण केलेलं अन्न हे थेट त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं आणि तो दिवस आहे किंवा तो दिवस म्हणजेच आपण त्याला अक्षय तृतीया या नावाने ओळखतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, लोक याच दिवशी सोनं का खरेदी करतात, पितरांसाठी अन्न का देतात आणि हा जो दिवस आहे तो 3.5 मुहूर्तापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त असंच का मानलं जातं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीया या सणाचं खरं महत्त्व किंवा अक्षय तृतीयेचं खरं रहस्य, जे बहुतेक 90% लोकांना अजूनपर्यंत माहितीच नाही आहे. आता आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करतो, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणून त्या दिवशी आपण सगळं काही खरेदी करतो. पण त्याचा मागचं खरं रिझन तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणत्या राशीसाठी ही अक्षय तृतीया धन संपत्ती घेऊन आलेली आहे. तर बघा, अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय? बघा, अक्षय म्हणजेच कधीच न संपणारं. तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची 3री तिथी. याचाच अर्थ असा आहे की त्या दिवशी केलेलं प्रत्येक काम, चांगलं काम, पुण्य, दान, जप हे कधीच संपत नाही. आता अक्षय तृतीयेशी संबंधित काही पौराणिक महत्त्व पण आहे, कारण अक्षय तृतीया जी आहे ती अनेक मोठ्या घटनांशी जोडलेली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे का, भगवान परशुरामांचा जन्म याच दिवशी झालेला आहे आणि महाभारत लिहायला पण सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशीच झालेली आहे. आणि विशेष करून भगवान कृष्णांनी सुदामाला याच दिवशी मदत केलेली आहे आणि त्याचमुळे अक्षय तृतीयेला एवढं महत्त्व आहे. याच दिवशी कोणत्याही गोष्टीची तुम्ही सुरुवात करू शकता, भरभरून समृद्धी तुम्हाला मिळते आणि पुण्य कमावण्यासाठी पण याच्यापेक्षा दुसरा शुभ दिवस नाही. याच दिवसाला खूप महत्त्व आहे. आता अक्षय तृतीय दिवशी आपण पितरांना का अन्न देतो, तर पहा याचं उत्तर. अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तो पितरांना अन्न देण्यासाठी खूपच उपयुक्त असा मानला जातो. त्यांना संतुष्ट करण्यासाठी खूपच महत्त्वाचा असा दिवस मानला जातो, कारण या दिवशी केलेलं जे अन्नदान आहे ते डायरेक्ट पितरांपर्यंत जाऊन पोहोचतं किंवा ज्याच्यासाठी आपण करत आहोत दान त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपले पित्र जर समाधानी झाले, संतुष्ट झाले तर घरामध्ये आपल्या सुख, शांती आणि पैसा, समृद्धी येते. शास्त्रात असंही सांगितलेलं आहे की या दिवशी केलेलं कोणतंही श्राद्ध असेल किंवा तर्पण असेल तर ते अनेक पिढ्यांचं जे ऋण आलेलं आहे आत्तापर्यंत ते कमी करतं. आणि म्हणूनच लोक काय करतात, अक्षय तृतीय दिवशी ब्राह्मणांना अन्न देतात, गरजू व्यक्तींना दान देतात आणि विशेष म्हणजे पितरांच्या नावाने जल अर्पण करतात. आता अक्षय तृतीयेला आपण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं का म्हणतो? जसं की 3.5 मुहूर्तामध्ये गुढीपाडवा येतो, दसरा येतो, दिवाळीचा पाडवा येतो आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीया येतो. दिवाळीचा पाडव्याचा अर्धाच दिवस आपण शुभ मानतो किंवा मुहूर्त मानतो, परंतु अक्षय तृतीयाला आपण पूर्णपणे मानतो, पूर्ण मुहूर्त असं मानतो. त्या दिवशी मुहूर्त बघायचीच गरज नसते तुम्हाला, मग कोणतंही काम, शुभ काम तुम्ही त्या दिवशी करू शकता. जसं की लग्न असेल, नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्हाला करायची असेल, नवीन घर घ्यायचं असेल, तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता, कारण हा दिवस खूपच शुभ आहे. आता पहा, अक्षय तृतीये दिवशी आपण सोनं, चांदी खरेदी करतोच, परंतु अजून काय खरेदी करू शकतो? तर सोनं घेतात, चांदी घेतात, लोक नवीन वस्तू घेतात, जसं की घर विकत घेतात किंवा वाहन खरेदी करतात. एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकतात त्याच दिवशी, कारण याच्या मागे पण एक खूप गूढ रहस्य आहे की त्याच दिवशी का विकत घ्याव्यात गोष्टी, त्याच दिवशी आवर्जून आपण का गोष्टी खरेदी करतो किंवा सुरुवात करतो. तर पहा, अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे ना, या दिवशी घेतलेली प्रत्येक वस्तू, केलेली प्रत्येक सुरुवात ही कायम राहते
आणि ती कायम टिकते पण. पण मग फक्त सोनंच नाही, तर तुम्ही त्या दिवशी धान्य पण खरेदी करू शकतात, नवीन वस्त्र खरेदी करू शकतात, पूजा साहित्य खरेदी करू शकतात. हे पण खूप शुभ मानलं जातं. धान्य खरेदी केला तर तुमच्या घरामध्ये धान्याची कमतरता कधीच पडणार नाही. वस्त्र खरेदी केला तर कधीच वस्त्राची कमतरता राहणार नाही. म्हणजे त्या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू विकत घ्या, ती आयुष्यभर कायमची तुमच्याकडे राहते किंवा ती वाढत जाते. आता ही अक्षय तृतीया नेमकं राशीसाठी राशीप्रमाणे जर आपण पाहिलं तर कोणासाठी खास आहे हे आता आपण पाहूयात. आता येणारी ही जी अक्षय तृतीया आहे ती विशेष करून मेष, सिंह आणि धनु राशीसाठी खूपच शुभ मानली जाणार आहे, कारण अग्नितत्वाची रास आहे. आणि तुम्ही या दिवशी विशेष करून नवीन सुरुवात करा. कोणत्या पण गोष्टीची नवीन सुरुवात करा, म्हणजे ती कायमस्वरूपी राहील. विशेष करून वृषभ, कन्या आणि मकर राशी या ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत त्यांच्यासाठी आर्थिक लाभ भरभरून होणार आहेत. तर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार असाल तर या दिवशी करू शकतात, कारण ते वाढतच जाणार आहे. मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना जी रास वायुतत्वाची आहे त्यांनी कम्युनिकेशन आणि करिअरमध्ये नक्कीच ग्रोथ होणार आहे. असं काहीतरी तुम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळेल की ते तुमच्या व्यवसायासाठी, करिअरसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. एक संधी तुम्हाला मिळू शकते. आणि शेवटी कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या ज्या राशी आहेत, ज्या जलराशी आहेत, त्यांच्यासाठी मानसिक शांती मिळणार आहे. आणि तुमचे जे काही संबंध आहेत, रिलेशन आहेत, त्याच्यामध्ये एक सुधारणा होईल किंवा एक कायमचं तुमचं जे बॉन्डिंग आहे ते अजून मजबूत होईल. म्हणजे रिलेशनशिपदृष्ट्या ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजेच हा जो दिवस आहे तो प्रत्येक राशीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. फक्त आपण त्या संधीचं योग्य वापर करण्याची गरज आहे. आता नेमकं अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर विशेष करून विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. जप, मंत्र आणि ध्यान करा. तुम्हाला जे काही शक्य आहे ते तुम्ही दान करा त्या दिवशी. जसं की अन्न असेल, पाणी असेल, वस्त्र असतील, ते तुम्ही दान करू शकता. विशेष म्हणजे पितरांसाठी तर्पण करा, गाईला अन्न द्या आणि गरजूंना मदत करा. कारण पहा, अक्षय तृतीये दिवशी केलेलं तुम्ही कोणतंही काम तुम्ही दिलेलं दान असेल ते 1000 पटीने तुमच्याकडे वापस येतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्हाला नेमकं दान काय करायचं आहे, काय तुम्हाला काम करायचं आहे त्या दिवशी ते तुम्ही ठरवा. आत्तापासूनच ठरवा. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे काही कराल तर 1000 पटीने पुण्य तुम्ही कमवाल. त्या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, काय करायचं नाही हे पण ध्यानी ठेवा. विशेष करून भांडण टाळायचं आहे, वाद टाळायचे आहेत, वाईट विचार टाळायचा आहे. कोणाबद्दलही कोणत्याच प्रकारचा वाईट विचार मनामध्ये पण येऊ द्यायचा नाही. चुकीचे व्यवहार टाळायचे आहेत. चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे, चला आपण व्यवहार करू असं होणार नाही. इथे पण तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे. डोळे झाकून कोणतंही काम करायचं नाही आहे. कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की तुम्ही अक्षय तृतीये दिवशी जी कोणती गोष्ट करणार आहात ती 1000 पटीने वाढणार आहे. मग तुम्ही ती चांगली करा किंवा वाईट करा, वाईट गोष्ट केली तरी ती 1000 पटीने वाढणारच आहे. सो तुम्ही भांडण केलात, वाद केलात, चुकीचे निर्णय घेलात, कोणाबद्दल वाईट विचार केला तर ते वाढतच जाणार आहे. सो तुम्हाला त्या गोष्टी त्या दिवशी विशेष करून टाळावयाच्या आहेत म्हणजे आहेत, हे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. कारण त्या दिवशी केलेलं वाईटही वाढतं. अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तो काही फक्त सोने खरेदी करण्याचा दिवस नाही आहे, तर तो आहे तुमच्या कर्माचं बॅलन्स बदलण्याचा पण दिवस. मग या दिवशी तुम्ही कोणतं तरी चांगलं काम नक्कीच करू शकतात, देवधर्म जास्त करू शकतात. तो पूर्ण दिवस तुम्ही देवासाठी, धार्मिक गोष्टींसाठी, आध्यात्मिक गोष्टींसाठी नक्कीच एक सेव्ह करून ठेवू शकता. जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काही अडथळे आहेत, काही अडचणी आहेत, तुमचं काम होत नाही आहे, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही आहेत, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी छोटं का होईना पण दान करा. मग तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. आणि जे कोणतं दान करणार आहे ते विचार करून करा, कारण ते वाढत जाणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी ही दिलेली माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत.
चांगलं काहीतरी करा, कारण त्या दिवशी चांगलं केलात तर ते 1000 पटीने त्याचं तुम्हाला पुण्य वापस येणार आहे. दान करा, तुम्हाला जे शक्य आहे ते दान करा आणि पॉझिटिव्ह राहा, म्हणजे सगळीकडे पॉझिटिव्हच परिणाम तुम्हाला मिळतील. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर काही शंका असतील विचारावयाच्या तर नक्कीच मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.